हायस्कूलच्या या मैदानावर या शेवटच्या सामन्याचा आनंद घेत आहेत। त्यांना माहिती आहे ही देवगडची स्पर्धा आहे, यंगस्टरची स्पर्धा आहे। सामना शेवटच्या षटकाच्या शेवटपर्यंतच्या मजा देणार आहे आणि त्याचमुळे ती मजा लुटण्यासाठी प्रेक्षक सुद्धा 70 स्पोर्ट्सवर आणि हायस्कूलच्या या क्रीडांगणावर येत आहेत। सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे। पहिला बॉल सिबान, फॉलिंग स्वीप खेळायची होती, बॉल कनेक्ट झालाय, जातोय लॉंग लेगला, आउटफील्ड आहे फास्ट, नाही थांबणार बॉल, जाईल सीमारेषा पार। प्रशांतच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर चौकार। चौकार खेचतोय प्रशांत। हा असा फलंदाज आहे की त्याला जर एका सामन्यामध्ये लय सापडली तर मग त्याला गोलंदाजीचं भय नसतं आणि तीच निर्भय फलंदाजी या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवर त्याचा अंदाज पेश करते। पहिल्या बॉलवर चौकार। पुढचा बॉल सिबान, ड्राइव्ह केलं, क्षेत्ररक्षक मिड ऑफचा आहे, उजवीकडे सरकतोय, बॉल स्टॉप करतोय सर्कलच्या आतमध्ये, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते। एक एक एफर्ट कॅल्क्युलेट केला जाईल, एक एक तुमचा महत्त्वपूर्ण क्षण हा मोजला जाईल। हा सामना जिंकण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करतायत ते देखील मोजलं जाईल आणि म्हणूनच प्रतिष्ठापणाला लागलेले असताना तुमचा एक एक एफर्ट कॅल्क्युलेट केला जातोय। प्रशांतने या अगोदर देखील चांगला खेळ दिला होता, बबलने या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगला खेळ दिला आहे, त्याचमुळे आता बबलकडून अपेक्षा वाढतायत। पुढचा बॉल सिबानचा, अराउंड विकेट, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलंय। एलिव्हेशन तितकं नव्हतं पण इतकं होतं की सर्कल क्लिअर होईल, बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार। चौकार, 4 धावा। पोहोचते 9 या आकड्यावर, 9 रन्स ऑन बोर्ड। पुढचा बॉल सिबान, अराउंड विकेट, वेग वाढवलाय पण दुप्पट वेगाने ऑन साइडला पूल केलंय, वन बाउन्स घेऊन बॉल जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार। बबलचा अंदाज निराळा या सामन्यात सुद्धा आपली छाप सोडतोय। चौकार, 4 धावा। षटकामध्ये एकूण 3 चौकार आलेले आहेत। दानिश 11 देवबाग संघासाठी एक चौकार आलाय। प्रशांत घरतच्या वतीनं एक सिंगल काढून त्यांनी स्ट्राईक रोटेट केली। पुढच्या 2 बॉलवर 2 चौकार खेचले। धावसंख्या पोहोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा, 13 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस। बबलू पाटील लगेच पोहोचले। सिब्बान सोबत थोडी चर्चा केली आणि पाहूया त्या चर्चेनंतर तो फायदा मिळवून दिला जातोय का। वेल बिगनिंग हाफ डन असं म्हटलं जाते। सुरुवात खूप महत्त्वाची असते आपल्या पुढच्या खेळासाठी, ती सुरुवात चांगली करण्याचा उद्देश आतापर्यंत बबल आणि प्रशांतच्या वतीनं पाहायला मिळतो। पण अजूनही पहिल्या षटकात ते 2 चेंडू बाकी आहे। पुनरागमन करण्याची नेहमीच इच्छा सिब्बानच्या मनात असते आणि पाहूया आता तीच इच्छा मैदानाच्या आतमध्ये तो प्रकट करतोय का। शेवटचे 2 बॉल्स बाकी या पहिल्या षटकातले। धावसंख्या चांगल्या स्थितीत आहे दानिश 11 देवबागची, बिनबाद 13। वेगळा प्रयत्न, वेग होता यावेळेस, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल थोडा लो राहिला होता। टप्पा पडल्यानंतर रिप्लेमध्ये आपण पाहतोय खूप जास्त शफल झाले होते, उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल आणि बॅटचं कनेक्शन होत नाही। विकेट किपर पोझिशन मध्ये बबलू पाटील येतोय। हा डॉट बॉल जो आवश्यक होता सिब्बानसाठी। या षटकातला पहिला डॉट बॉल सिब्बानच्या वतीने हाताळला गेलाय। शेवटचा 1 बॉल बाकी पहिल्या षटकातला। धावसंख्या बिनबाद 13। फुल टॉस बॉल, ड्राइव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, बॉल साइडला थ्रो, डायरेक्ट हिट झाला असता तर मग बबलला परतावं लागलं असतं। त्याने एक रिस्क घेतली होती, डेंजर कॉल दिला होता, कदाचित नुकसान भोगावं लागलं असतं टीमला, पण तसं काय घडत नाहीये। पहिल्या षटकाचा खेळ संपतोय बघा। रिप्लेमध्ये पुन्हा एकदा प्रॉपर बॉल कलेक्ट केला, एकाच ऍक्शनला बॉलर साइडला थ्रो झाला, जर डायरेक्ट हिट झाला असता तर मग परतावं लागलं असतं बबलला आणि त्याचमुळे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते बिनबाद 14 या आकड्यावर। दानिश 11 देवबाग, 14 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस टीम दानिश 11 देवबाग। जबरदस्त नियोजन आपण पाहतोय। सन्माननीय नामदार श्रीयुत नितेशजी राणे साहेब, मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय आणि म्हणूनच
हा सन्मान पूर्ण देवगड नगरीचा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा बाळगताना यंगस्टार देखील चांगलाच खेळ देण्याचा प्रयत्न करते. नजीर शेख हे नवीन गोलंदाज बॉलिंग प्रकार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच यंगस्टार प्रीमियर लीग ही जी स्पर्धा मागच्या 3 दिवसांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली स्पर्धा आहे. पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये जर इतकं चांगलं समर्थन प्रेक्षकांचं आणि संघांचा मला मिळते तर पुढच्या वर्षी याहून चांगलं करण्याचा प्रयत्न नक्कीच आयोजकांचा असेल ही आम्ही ग्वाही देतोय. नजीर बॉलिंग ट्रॅकवर, नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज, बॉल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल, सर्कलच्या आतमध्ये पूर्ण केली तर एक सिंगल, एका धावेची वाढ होईल, धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. तोडीसोड प्रतिउत्तर मिळेल इतकं तर नक्की आहे. पहिलं षटक जरी श्री बांदेश्वर बांदा संघाच्या नावावर गेलं नाहीये पण हे विसरून चालणार नाही की बांदेश्वर बांदा अजूनही अजिंक्य संघ आहे. 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि या 6व्या सामन्यामध्ये ते खेळतात. त्याचमुळे ती पॉझिटिव्हिटी श्री बांदेश्वर बांदा संघाकडे आहे. पण मागच्या सामन्यामध्ये मोठा विजय साकारलाय. एक हाय स्कोरिंग टोटल सेट केलं होतं दानिश 11 देवबाग या संघाने, तर त्यांचा दृष्टिकोन देखील तोच असेल, जास्तीत जास्त धावांपर्यंत पोहोचण्याचा. नजीर ओव्हर द विकेट, फोर्स केला बॉलला, खडे खडे स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑनला, 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषा पार. विरारचा सुपरस्टार चमकतोय, प्रशांत घरत चौकार. मोमेंट योग्य त्या वेळी त्यांनी साकारली आणि त्यानंतर हा फोर्स करताना स्ट्रोक एक्झिक्यूट केला. थेट लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा उद्देश होता, मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये होता. त्याच संधीचा फायदा उचलताना हा चौकार योग्य त्या वेळी एक्झिक्यूट केलेला आहे प्रशांतने. प्रशांत पोचलाय 9 वर, बबल पोचले 10 वर, धावसंख्या बिनबाद 19. चांगली गोलंदाजी अपेक्षित होती नजीरकडून. पहिल्या बॉलवर एक सिंगल मिळाली, पुढच्याच बॉलवर चौकार खेचला शॉर्ट ऑफ गुडलेन बॉलला. नेक्स्ट बॉल नजीरचा, वेग वाढवलाय, यावेळेस मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बाजा म्हणजे तुषार रणदिवे चुकलेत आणि लगेचच एका धावेला 2 धावात कन्वर्ट केलेला आहे. तुषार डीप मधले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच त्यांना नेहमीच डीप मध्ये प्रोटेक्ट करण्यासाठी ठेवलं जाते. महिला भगिनी एक अविभाज्य घटक आहे स्पर्धेचा आणि सर्व महिला भगिनींचं जे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय की आपण या आयोजकांना समर्थन देत आहेत. हे जे देवगडचं नियोजन आहे, यंगस्टार देवगडचं नियोजन आहे, आपलं देखील समर्थन वाखाणण्याजोगं आहे. फुलटॉस बॉल, दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दशा. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार, नो चान्स फॉर द फिल्डर, चौकार, 4 धावा. बांधा आणि फुलटॉस जर तुम्ही प्रशांतला देतायत, त्यांच्या आयसाईड आता पक्की झाले. चांगले स्ट्रोक ते अगोदरच एक्झिक्यूट करतात, स्ट्रोक ते ऍडजस्ट करतायत, स्ट्रोक ते बनवतायत आणि अशा वेळेला तुम्ही जर त्या ऍडजस्टमेंटला फुल टॉस देत असाल तर ते सोपं होतं. प्रशांतने तो सोपा चौकार खेचला. पुन्हा एकदा फुल टॉस, यावेळेस चिप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा नाही पोहोचणार, कमी पडेल प्रतिकार, धावा मिळतील 4, लॉंग ऑन क्लिअर, चौकार. प्रशांत बॅक इन ऍक्शन. पाच बघा, यॉर्कर इज नॉट अ कंपल्शन. तुम्ही यॉर्कर लेंथ हाताळायचे, तुमचं परफेक्शन असेल तर तुम्ही यॉर्कर लेंथ हाताळू शकता. पण जर चुकामुक झाली तर फुल पिच किंवा फुल टॉस जे सोपे असतात फलंदाजांसाठी नाही तेच चित्र पाहायला मिळतं. या षटकात 3 चौकार आलेले आहेत दानिश 11 देवबागसाठी, धावसंख्या बिनबाद 29. वेग वाढवलाय पण वेग वाढवताना नियंत्रण चुकलं आणि ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल हाताळला गेला. व्हाईट बॉलची एक्स्ट्रा रन मिळेल, एका धावेची वाढ होईल आणि दानिश 11 देवबाग हा संघ पोहोचलेला आहे 30 वर. 30 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप प्रशांत घरत आणि बबल नाईक या दोघांची पाहायला मिळते. दोघांनी 4चा पाढा आतापर्यंत बोललेला आहे. प्रशांतच्या वतीनं एकूण 4 चौकार आणि बबलच्या वतीनं एकूण 2 चौकार. म्हणजेच दोघं जण टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक हिटर्स आहेत. आतापर्यंत तेच चित्र पाहायला मिळते. गॅप शॉट खेळतायत, चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करतात, एलिव्हेशन तितकं देतात जितकं आवश्यकता आहे. पुढचा बॉल ड्राईव्ह केलंय, स्क्वेअर ड्राईव्ह होती, गॅप शोधण्याचा प्रयत्न, यावेळी चांगला स्टॉप क्षेत्ररक्षकाचा. आसिफ शेख
चांगले बॉलवर पोहोचतायत, बॉल कलेक्ट करतात, एक सिंगल कंप्लीट केली जाते जी आवश्यकता होती. आता बांदेश्वर बांधा संघाच्या अडचणी वाढलेल्या आहेत, पण अजूनही बबलू पाटील यांचं डोकं खूप जास्त चालतं जेव्हा ते मैदानाच्या आतमध्ये असतात. आणि अजूनही 4 षटकं बाकीत. पाहूया ते डोकं चालून गोलंदाज कुठला आणतात या तिसऱ्या षटकासाठी. धावसंख्या 2 षटका समाप्तीनंतर दानिश 11 देवबागची बिनबाद 31 धावा, 31 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. मध्ये आपण पाहतोय प्रेक्षक मोठ्या संख्येने बसलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. जरा हात उंचावा जे कैलासवासी कपी तोरसकर गॅलरीमध्ये प्रेक्षक बसलेत. आपण स्क्रीनवर आहात आणि म्हणूनच मी उल्लेख केला, जेव्हा आपण कोकणात आहोत आयोजक निर्धास्त असतात. आयोजकांना माहिती आहे की आपली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रेक्षक आपल्या मैदानात येतील आणि म्हणूनच कोकणातले प्रेक्षक खरंच इतके दर्दी आहेत की आयोजकांना ते समाधान मिळते. बघा आता यंगस्टार ऑडियन्स इज अ पॉवर ऑफ टुर्नामेंट म्हणजेच स्टँड आपण पाहतोय अली कन्स्ट्रक्शनचा. त्या अली कन्स्ट्रक्शन स्टँडमध्ये सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येने बसलेत. महिला भगिनी सुद्धा या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो जे प्रेक्षक अली कन्स्ट्रक्शन या स्टँडमध्ये बसलेले आहेत. क्या बात आहे. प्रेक्षक खुश आहेत, आनंदी आहेत. त्यांना चांगलं क्रिकेट पाहायला मिळते, काहीतरी शिकण्यासारखं मिळते या व्यावसायिक क्रिकेटपटूंपासून. चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने आपण मिळूया, अपडेट्स घेऊया. आता बबलू मागे आलेत. बबलूला माहिती आहे आता गोलंदाजांचं पाठबळ वाढवणं खूप महत्त्वाचं आहे, त्यांना आत्मविश्वास देणं महत्त्वाचं आहे. बॉलिंग प्रकार बॉलर येत आहेत धनंजय भिंताडे. फॉलिंग स्वीक, टायमिंग जुळलं नाही. धनंजय हे देखील एक प्रसंगावधान राखणारे गोलंदाज आहेत. ते माइंड रीडर आहेत. फलंदाज कुठल्या स्टान्सने खेळतील, कुठल्या झोनमध्ये ॲक्टिव्ह राहतील हे त्यांना बऱ्यापैकी कळतं आणि त्याचमुळे प्रशांतचा ॲक्टिव्ह झोन त्यांना माहिती होता. त्याचमुळे गती कमी केली, बॉलला पुढ्यात ठेवलं. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता प्रशांतचा, तो प्रयत्न फसलाय. डॉट बॉलने सुरुवात होते या तिसऱ्या षटकाची. धनंजय भिंताडे पुनरागमन करण्याच्या इच्छेत दिसतोय, पुनरागमन करतोय श्री बांदेश्वर बांधा संघाचं. धनंजय तयार, ओव्हर द विकेट. शॉर्ट लाईन बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचे थोडे मागे होते, अंतर थोडं जास्त होतं. त्यांनी मागे राहणं स्वीकारलं. धावा वाचवण्याचा उद्देश त्यांनी मनात ठेवला. फक्त एक सिंगल मिळाली फलंदाज प्रशांतला. एका धावेची नोंद आपण स्कोर शीटवर करूया. धावसंख्या पोहोचते बिनबाद 32 धावा, 32 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलेला. या ठिकाणी रेफरल आलेला आहे. ओव्हरस्टेप झालेत का गोलंदाज त्याची आपण तपासणी करणार आहोत. 70 स्पोर्ट्सच्या कंट्रोल रूममध्ये बॉलर ओव्हरस्टेप झालेत की नाही त्याची चाचपणी सुरू आहे. तर हा नो बॉल आहे. ओव्हरस्टेप झालेत. बघा पंचांचं अचूक लक्ष आहे. सातत्याने त्या पंचांच्या कामगिरीची चर्चा होते, कारण या सर्व पंचांनी या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केले. आपल्या निर्णय क्षमतेने खरंच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांची देखील मेहनत महत्त्वाची आहे. दरम्यान नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 33 धावा, 33 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. स्ट्रायकर्स एंडला आपण बबलला पाहतोय, बबल नाईक. कनेक्शन बनवू शकला नाही बबल, पण बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला. फॉलो थ्रू मध्ये स्वतः धनंजय पोहोचेल. बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली जाते. थोडं निराश आहे. स्ट्रोक खेळण्यासाठी पूर्ण तयारी त्यांनी घेतली होती. हँड ॲक कॉर्डिनेशन जुळवलं होतं. ऑन साईडला पुल करण्याचा निर्धास्त प्रयत्न त्यांचा होता, पण कनेक्शन बॅटरने बॉलचं बनवू शकले नाही. त्याचमुळे तो हा सिंगलचा फटका. स्ट्रायकर एंडला प्रशांत पोहोचले. प्रशांत 21 बरोबर पोहोचले. बघता बघता जवळपास 225च्या स्ट्राईक रेटने बबल नाईक त्यांना साथ देत आहेत. तर जवळपास 190च्या स्ट्राईक रेटने 11 धावांची. धनंजय भिंताडे मागच्या 2 षटकांच्या तुलनेने या षटकात इकॉनॉमिकल राहिलेले आहे, जी महत्त्वाची बाब आहे. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पर्याय उपलब्ध असतात. कुठल्या पर्यायाला कुठे वापरायचं आहे याची निवड कर्णधाराकडे असते आणि कर्णधाराने आतापर्यंत निवड योग्य ठेवली आहे धनंजयला आणण्याची. आडव्या बॅटने लपेटण्याचा प्रयत्न होता. पायांची स्ट्राईड मोठी केली, गुडघ्यावर बॅलन्स केलं. ऑन साईडला स्क्वेअर लेगला हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. प्रयत्न चांगला होता फलंदाज प्रशांतचा, पण गोलंदाज देखील काय मागे वळून पाहत नाही. त्याला पुढे जायचंय, पुढे जाऊन चांगला खेळ द्यायचा आहे. जास्तीत जास्त डॉट बॉल हाताळायचे आहेत, इकॉनॉमिकल राहायचंय. तोच प्रयत्न आतापर्यंत धनंजय भिंताडेचा पाहायला मिळतोय. त्यांनी 3 चेंडू हाताळलेत, खर्च केला 3 धावा. धावसंख्या 34 झाले. हो, यावेळेस कनेक्शन झालंय.
एकच मारलाय, सॉलिड मारलाय आणि या डावातला पहिला षटकार खेचलाय प्रशांत घरतने, सिक्सर. केलं प्रशांतने ऑन द राईज फोर्स करताना, लॉंग ऑनला क्लिअर करताना. आणि बघा ही निराशा प्रकट होते की मागच्या चेंडूवर जे काही जमलं नाही ते मी आता जमून घेईन. स्ट्रोक कधी कधी तुम्हाला बनवावे लागतात, स्ट्रोक बनत नाही आणि तो स्ट्रोक बनवलेला आहे. ऑन द राईज फोर्स करताना हा षटकार त्यांनी खेचला आणि 7 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते बिनबाद 40 धावा. 40 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. धनंजय यांना चॅलेंज दिलेलं आहे. खरं तर गोलंदाज नेहमीच ऍक्टिव्ह मोडमध्ये असतो. धनंजय भिंताडे यांना काही कमी लेखून चालणार नाही, अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. झुंजार गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांना पाहूया बबलू पाटीलची साथ मिळते, मार्गदर्शन मिळते. पुढचा बॉल धनंजयचा, चांगला बाउन्स मिळालाय. गती काढली होती या चेंडूमधून, चांगली नोक झोक फलंदाज आणि गोलंदाजाची पाहायला मिळते. आणि हेच महत्वाचं असते, क्रिकेट रसिक हेच पाहायला आलेले असतात. एकतर्फी सामना कोणालाच आवडत नाहीये, दोन्ही संघांचा प्रतिकार एकमेकांना झाला पाहिजे आणि तो या षटकात स्पष्टपणे पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांवर फलंदाजांचा दबदबा होता, पण या षटकामध्ये धनंजय भिंताडेने पूर्णपणे वचक आपली या षटकावर आतापर्यंत दाखवलेली आहे. शेवटचा 1 बॉल बाकी या 3ऱ्या षटकातला. धावसंख्या झालेली आहे दानिश 11 देवबाग या संघाची, बिनबाद 40 धावा. 40 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. लास्ट बॉल ऑफ 3rd ओव्हर घेऊन तयार होतोय धनंजय. पुन्हा एकदा गुडघ्यावर बॅलन्स केलं, पण पुढे ठेवलेल्या बॉलला गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न जेव्हा तुम्ही कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर खेळाल तर अशा वेळेला कधी कधी प्रयत्न कमी पडतात आणि तेच चित्र पाहायला मिळालं. आता ड्रिल करून दाखवतात की मला रिव्हर्स हिट खेळायचा प्रयत्न करायला हवा होता, पण वेळ निघून गेले. बघा बॉल राईज होतोय, गुडघ्यावर बॅलन्स करून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता प्रशांतचा. 3ऱ्या षटकाचा शेवट गोड होतोय धनंजय भिंताडेच्या बाजूनं. 3 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या पोहोचते दानिश 11 देवबागची, बिनबाद 40 धावा. 40 रन बिना किसी नुकसान के, दानिश 11 देवबाग. चला जास्त चर्चा करू नका, आपण महत्वाच्या सामन्याकडे आहोत. शेवटच्या टप्प्याकडे आता पोहोचतोय. पहिला टप्पा पार झालेला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना चांगली धावसंख्या उभारलेली आहे. कैलासवासी अजित भाबल गॅलरीमध्ये सुद्धा प्रेक्षक या स्पर्धेचे अपडेट्स घेत आहेत. प्रेक्षक अजूनही घरी जाण्याच्या इच्छेत नाही आहे, त्यांना हा सामना पाहायचा आहे. या सामन्यामध्ये कोण जिंकेल ते पाहायचं आहे, सामन्याचा निकाल पाहायचा आहे. म्हणूनच प्रेक्षक अजूनही या स्टेडियममध्ये गर्दी करून आहेत. त्याबद्दल प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. सर्वजण हात उंचावत आहेत, वेव करत आहेत आणि त्याचमुळे आपलं समर्थन या स्पर्धेला आहे. प्रेक्षकांचे ते हावभाव प्रकट करत आहेत. बघा प्रेक्षक आनंदी आहेत, त्यांना चांगलं क्रिकेट पाहायला मिळते म्हणून प्रेक्षक आपली जागा सोडत नाही आहेत. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा यंगस्टर देवगडच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. नझीरला कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी नझीरला बोलवण्यात आलेलं आहे. मागच्या षटकात 17 खर्च केलेत, पण पाहूया पुनरागमन या षटकात ते करतील का. नझीर तयार, अराउंड विकेट. यावेळेस वेगवान बाउन्सर होता, पूर्णपणे गोल फिरले हा स्ट्रोक खेळताना. स्क्वेअर लेगला बबलचं स्ट्रगल पाहायला मिळालं. बॅटच्या टोला बॉल कनेक्ट झाला, एक सिंगल कंप्लीट झाले, स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकवर प्रशांत आले. धावसंख्या बिनबाद 41. 41 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. अवस्था बिकट आहे, पण अशा वेळेला तुम्हाला सुद्धा तुमची अवस्था योग्य करण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. अशक्य असं क्रिकेटच्या खेळामध्ये काहीच नसतं. तुमच्या मनात जे आहे ते मैदानात आणण्यासाठी तुम्हाला ते एफर्ट्स लावावेच लागतील आणि म्हणूनच ते एफर्ट्स सातत्याने फलंदाजाच्या वतीने लावले जात आहेत. चांगला खेळ प्रशांतचा आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. वेग वाढवलाय, कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नाहीये. बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, बॉल असेल थ्रो होतोपर्यंत 2 धावा वेगानं पळून पूर्ण केलेले आहेत. 2 चित्ते पळतायत खेळपट्टीवर. बबल आणि प्रशांत, काय कॉम्बिनेशन आहे, काय कॉलिंग आहे आणि काय कॉर्डिनेशन या 2 फलंदाजाचं पाहायला मिळते. ताळमेळ योग्य असला तर नक्कीच एखाद्या वेळेला 2 धावांमध्ये आणि 2 धावांना 3 धावांमध्ये तुम्ही बदलू शकता आणि तेच करताना हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. या दोघांची पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी आतापर्यंत झालेली आहे. 4थ्या षटकात 2 बॉल डिलिव्हर झाले. 3रा बॉल नझीरचा, ड्राइव्ह केलंय, स्क्वेअर ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला, पोहोचतायत बॉलवर, एक सिंगल कंप्लीट. यावेळेस नकार दिलाय, पण 2 फलंदाज एका साईडला, मोका मिळालाय. जे घडायचं नव्हतं ते घडतंय. कॉल चुकला, कॉम्बिनेशन तुटलं आणि बबलला परतावं लागतंय. ओव्हरस्टेप झालेत की ते पाहिजे, ओव्हरस्टेप बॉलर झालेत की आपण चेक करणार आहोत, पण फलंदाज बबलला तर परतावं लागतच आहे. पहिला धक्का बसतोय
टीम दानिश 11 देवबागला. आताच मी चर्चा केली होती, प्रशंसा केली होती, चांगलं कॉम्बिनेशन दोन फलंदाजांचं होतंय, चांगली कॉलिंग होते, कोऑर्डिनेशन आहे आणि लगेच पुढच्याच बॉलला व्हेरी नेक्स्ट बॉल ते कोऑर्डिनेशन चुकलं आणि फलंदाज धावचीच्या सुरुवात बाद झालेले आहेत. वी आर वेटिंग फॉर डिसिजन. बॉलर ओव्हरस्टेप झालेत का त्याची चाचपणी आपण करतोय 77 स्पोर्ट्सच्या स्ट्रॉंग रूममध्ये. हा विकेट खूप महत्त्वपूर्ण रोल अदा करेल. फेअर डिलिव्हरी, चला फेअर डिलिव्हरी आहे तर ही एक धावच मोजली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 44 या आकड्यावर. बघा पुन्हा एकदा 77 स्पोर्ट्सच्या स्क्रीनवर दूध का दूध पाणी का पाणी. फर्स्ट कॉन्टॅक्ट ऑफ फुट पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये, त्याचमुळे डिसिजन इज फेअर बॉल. अल्ट्रा स्लो मोशन आपण 77 स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय. आधुनिकीकरण खूप महत्त्वाचं आहे आणि तितकीच चांगली टेक्निकल टीम असली पाहिजे, तो अनुभव आहे आणि म्हणूनच सातत्याने प्रेक्षकांपर्यंत अपडेट्स पोहोचत आहेत. ऋत्विकजी धुरी तसेच चंद्रकांत शेट्टे सर चर्चा करतायत पुढील 2 दिवसांमध्ये नक्कीच आखणी काय असेल कार्यक्रमांची. तसेच बुबाजी तारी साहेब असतील, तसेच रुमडे सर असतील, ते देखील तुम्हाला पाहायला मिळाले. उदयजी रुमडे ऑन स्क्रीन. वेग बघा, वेग बघा, पण वेग जितका वाढवाल नियंत्रण तितकं चुकेल आणि तेच घडलं. नजीरने बॉलला एक्स्ट्रा पेस देण्याचा प्रयत्न केला पण मात्र तो पेस अंगलट आला. व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव वाढते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 45 या आकड्यावर. 45 रन्स ऑन बोर्ड. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत मिस्टर योगेश पवार. नॉन स्ट्रायकर एंडला योगेश पवार आहेत, पेणचे सुप्रसिद्ध खेळाडू, रणजीपटू आहेत, तितकाच चांगला क्रिकेटचा खेळ, लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटचा. ड्राईव्ह केलंय, क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत, वाईड ऑफ डीपी विकेटला पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. योगेशचा कॉल दुसरा धावेचा डेंजर कॉल होता पण थ्रो थोडासा अपिश असल्यामुळे तो बॉल गॅदर झाला नाहीये. त्याचमुळे क्षेत्ररक्षकांना सुद्धा आता जबाबदारी घ्यावी लागेल. फक्त गोलंदाज जबाबदारी घेणार नाहीयेत तर आता क्षेत्ररक्षकांना सुद्धा ती जबाबदारी घ्यावी लागेल. एक एक धाव कशी वाचवता येईल तो प्रयत्न करावाच लागणार आहे. दत्तास धावसंख्या पोहोचते 47 या आकड्यावर. 47 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत 4 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहेत या चौथ्या षटकातले आणि इकॉनॉमिकल राहिल्या. सर्वात महत्वाची बाब, नजीर मागच्या षटकाच्या तुलनेनं इकॉनॉमिकल राहिलेला आहे. त्याचमुळे जो विश्वास बबलू पाटीलने नजीरवर ठेवला होता, नजीरने तो विश्वास आतापर्यंत योग्य ठरवलेला आहे. पण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इन फॉर्म बॅटर स्ट्रायकर एंडला प्रशांत, जे बघता बघता 32 वर पोहोचलेले आहेत. 200चा स्ट्राईक रेट. जाऊ दिले बॉलला पण बॅकअप आहे. फाईन लेगला बॉल स्टॉप होतोय. बबलू पाटील यांना चकवत बॉल मागे. बबलू पाटील या ठिकाणी थोडी चर्चा करण्यासाठी पोहोचतील की नेमकं सर्व काही सुरळीत चाललेलं असताना की आता चुकलं काय. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून फाईन लेगला गेला. फाईन लेगला चांगला स्टॉप पाहायला मिळाला. बॉल अडला. आपल्या संघासाठी त्यांनी 3 धावा वाचवल्या. संदीप पवार त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते ज्यांनी बॉल स्टॉप केला. पूर्ण शरीर त्यांनी झोकलं होतं बॉल अडवण्यासाठी, कारण ही बाब महत्वाची आहे. मैदानात जेव्हा आपण आहोत तर आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स द्यायचेच असतात. मग त्यासाठी तुम्ही मागचा पुढचा विचार करत नाही आणि तेच करताना पाहायला मिळाले. संदीप दरम्यान 2 धावा व्हाईट बॉलच्या मिळाल्या. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 49 या आकड्यावर. 49 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. योगेश पवार स्ट्रायकर एंडला पहिल्यांदाच या डावामध्ये. लेफ्टी बॅटर ऑन स्ट्राईक. खेचायचा प्रयत्न जरूर होता पण बॉल तितकासा बॅटच्या मध्यावर कनेक्ट करू शकला नाही. क्षेत्ररक्षण चुकलं आणि लगेच क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना, चुकीला माफी नाही. 1च्या बदल्यात 2 धावा मिळाल्या आणि अशा पद्धतीनं 50 ओलांडले दानिश 11ने. 51 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3.5. शेवटचा एक बॉल बाकी या चौथ्या षटकातला. नजीरने आतापर्यंत 28 धावा खर्च केल्या आहेत. विकेटचा रकाना रिकामी आहे. शेवटचा एक बॉल बाकी त्याच्या स्पेल मधला, म्हणजे या अगोदर स्पेल संपवलेलं आहे. सिबानने 1 षटक, धनंजयचं 1 षटक आणि नजीरची 2 षटकं संपतात. त्याचमुळे अजूनही ऑप्शन्स आहेत. श्री बांदेश्वर बांदा या संघाकडे गोलंदाजीचे. नेक्स्ट बॉल पुल केलाय पण क्षेत्ररक्षक आहे, ते फक्त बनतील दर्शक. बॉल जातोय डीप फॉरवर्ड स्क्वेअर सीमा रेषा पार. मिळतील या धावाचा कडक बेधडक षटकार आणि बॉलर्स ओव्हरस्टेप झालेत का आपण चेक करणार आहोत.
योगेश पवार पावर झोकतायत या स्ट्रोक मध्ये आणि त्या आखूड टप्प्याच्या बॉलवर आरामात प्रहार करताना क्रॉस बेडेड स्ट्रोक जो त्यांचा आवडता स्ट्रोक आहे त्या स्ट्रोकवर त्यांचा भरोसा आहे आणि या 6 धावांचा ठसा त्याने स्कोर शीटवर उमटवलेला आहे. पण पाहूया बॉलर ओव्हरस्टेप झालेत का त्याची चाचपणी आपण करतोय स्ट्रॉंग रूम मध्ये. थोडा क्लोज कॉल आणि त्याचमुळे थोडासा वेळ घेतला जातोय आणि ग्राफिक्स तुम्हाला बिग स्क्रीनवर पाहायला मिळतील की फेअर बॉल आहे की नो बॉल आहे. पाहूया या ठिकाणी नेमकं निर्णय काय येतोय. 4थ्या षटकाचा शेवटचा बॉल होता आणि त्या बॉलवर आपण अंपायर्स कॉल घेतलेला आहे. नेमका फुट लँड कुठे झालाय त्याची चाचपणी आपण करतोय. दोन्ही फलंदाज थोडा रेस्ट करतायत, थोडासा वेळ त्यांना सुद्धा रिलॅक्सचा मिळतोय आणि दरम्यान फेअर डिलिव्हरी. तर 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 57 धावा, 57 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बबल चांगला खेळ देत होते पण दुर्दैवीरित्या ते धावचीच्या स्वरूपात बाद झाले पण नुकसान नाही झालं. योगेश आले आणि योगेशने पुढच्या 2 बॉल्सवर 8 धावांचं योगदान दिलं. प्रशांत आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये दिसत आहेत, 32 वर ते पोहोचलेले आहेत. बघा पुन्हा एकदा रिप्ले पाहूया मागच्या षटकाराचा. शॉट ऑन पुल पॉवरफुल आणि बॉल स्क्वेअर लेगच्या बाहेर गुल. 6 धावांसाठी षटकार येतोय आणि त्या बॉलिंग ट्रॅकवर धनंजय भिंताडेला पुन्हा एकदा बोलवण्यात आलेलं आहे. धनंजय भिंताडे आपलं स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येत आहेत. 6 षटकांमध्ये तुम्हाला पर्यायांची योग्य ती हाताळणी करायची असते, मग ते फलंदाज असू द्या, ते गोलंदाज असू द्या, फील्ड प्लेसमेंट असू द्या, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुमच्याकडे असायला हवा. पूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही एकमेकांसोबत कित्येक वेळा खेळता, प्रत्येक खेळाडूंच्या कमजोर कडी तुम्हाला माहीत असतात, प्रत्येक खेळाडूचे स्ट्रॉंग झोन तुम्हाला माहीत असतात आणि अशा वेळेला तुम्ही त्या पर्यायांचा वापर योग्य त्यावेळी योग्य त्या पद्धतीने करायला हवा. आणि धनंजय भिंताडेला ज्यांनी मागचं षटक इकॉनॉमिकल हाताळलं होतं त्यांना बॉलिंग ट्रॅकवर बोलवण्यात आलेलं आहे की बबलू पाळीचा तोच विश्वास आहे की ते सुद्धा या षटकात इकॉनॉमिकल राहतील. धावसंख्या 57, 1 गडी बाद, 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 80च्या पलीकडे की 80च्या अलीकडे प्रेक्षक चर्चा करतात आणि पाहूया नेमकं 80च्या पलीकडे संघ पोहोचतोय दानिश इलेव्हनचा की 80च्या अलीकडे. स्ट्रायकर एंडला जोपर्यंत प्रशांत आहे 80च्या पलीकडे जाण्याचा नक्कीच तो विश्वास जागरूक ठेवतील. उलट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पहिला बॉल 5व्या षटकातला डॉट आलेला आहे. जितके जास्त डॉट बॉल हाताळले जातील तितका चांगला फायदा श्री बांदेश्वर बांदा रोहित 11 संघाचा होऊ शकेल आणि म्हणूनच पहिला बॉल डॉट येतोय. धनंजयला कदाचित तो स्टान्स माहिती होता प्रशांत घरतचा, कुठल्या स्टान्सने ते खेळतील, कुठल्या मोमेंटला ते जातील, त्यांची ट्रिगर मोमेंट काय असेल, या सर्व गोष्टी त्यांनी चाचपणी केली आणि त्यानंतर लेग स्टंपच्या थोड्याशा बाहेरून बॉल हाताळला आणि दरम्यान सुरुवात या षटकाची डॉट बॉलने. पुन्हा एकदा लगातार दुसरा उलटा स्ट्रोक खेळण्याचा विडा उचललेला आहे पण मात्र हा तिढा काही सुटत नाहीये फलंदाज प्रशांत घरतचा. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेत आणि आता पुनरागमन होते ते म्हणजे स्ट्रीम श्री बांदेश्वर बांदा रोहित 11चं. धनंजय भिंताडे 5व्या षटकाची सुरुवात लगातार 2 डॉट बॉलने करतोय. शेवटचे 10 बॉल्स बाकी या पहिल्या डावातले. 5वं षटक आतापर्यंत योग्य राहिलेलं आहे. प्रशांत घरत सातत्याने उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. या अगोदर त्यांची जी स्ट्रॅटेजी होती स्ट्रेट बॅटेडची ती योग्य ठरली पण त्यानंतर उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सातत्याने चुकला. हुक केल्या बॉलला क्षेत्ररक्षक दूर आहेत. स्क्वेअर लेगचे बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट केली तर योगेश सांगतायत स्ट्राईक माझी, मी राणा स्ट्राईकवर आणि पुढचा खेळ मी माझ्या संघासाठी देणार, आपल्या संघासाठी देणार आहे. पाहूया आता योगेशने सुद्धा मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार खेचत असताना या मैदानाला ओळखलेलं आहे. मैदान काय मागते, मी काय देऊ शकतो त्याला माहीत आहे आणि त्याचमुळे स्ट्राईक योगेश स्वतःकडे ठेवतायत. अनुभव आहे आणि जितका चांगला अनुभव तितकाच चांगला फायदा तुमच्या संघाचा होत असतो आणि अनुभव तुम्हाला अजून जास्त ताकद देऊन जातो. आणि पाहूया तू ताकद योगेशची पाहायला मिळते का. धनंजय
आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंवर फक्त 1 धाव खर्च करताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 58, 1 गडी बाद. धनंजय पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय, लेफ्टी बॅटरसाठी अराउंड विकेटने येतोय. चांगला रनअप आहे आणि पाहूया चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल का की चांगली फलंदाजी. ड्राईव्ह केलंय ऑन दी अप, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, बॉलवर पोहोचतात, एक सिंगल कंप्लीट. एकाच ऍक्शन मध्ये बॉलर साइडला थ्रो योग्य होता, पण तितक्याच वेगानं प्रशांत बॉलर साइडने पोहोचला होता. खूप चांगली कॉलिंग आणि तितकाच चांगला वेग धावण्याचा प्रशांतचा आहे. त्यांना माहिती होतं की बॉलर साइडला थ्रो येईल, त्याचमुळे त्यांनी पहिली धाव वेगाने पूर्ण केली आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी पलटले. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 60 या आकड्यावर. 60 रन्स ऑन बोर्ड. थोडं स्टेडी क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलचा खेळ चालू आहे, अधूनमधून मोठे स्ट्रोक्स येत आहेत. गोलंदाज देखील आपली कामगिरी चोख बजावत आहेत. धनंजयने आतापर्यंत एकही मोठा स्ट्रोक खर्च केला नाहीये. एक जमेची बाब या षटकाची. धनंजय भिंताडे योगेश पवारसाठी हलक्या त्याने बॉलला चिप केलंय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे. का स्टेडी अँड योग्य क्रिकेट खेळलं जाते, जास्त घाई गडबड न करता प्रत्येक बॉलला एन्जॉय करत योगेश पवार खेळत आहेत. धावसंख्या एकीने पुढे पोहोचते, धावसंख्या पोहोचते 61 या आकड्यावर. शेवटचा 1 बॉल बाकी. या षटकातला 5वं षटक मागच्या 4 षटकांच्या तुलनेनं चांगलं राहिलेलं आहे श्री बांदेश्वर बांदा रोहित 11 या संघासाठी आणि म्हणूनच 6 षटकांचा जी चर्चा आपण सातत्याने पहिल्या दिवसापासून करतोय. 61 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल. आता ती भूक दिसते या पहिल्या डावामध्ये परत येण्याची आणि ती भूक पूर्ण केलेली आहे धनंजयने पूर्ण संघाची. इकॉनॉमिकल राहून विकेट जरी तो शोधत नाहीये, पण त्याने 11 चेंडूमध्ये फक्त 13 खर्च केलेत. ही जमेची गोलंदाजी त्याने आतापर्यंत हाताळले. नेक्स्ट बॉल. ओ हुक करायचा प्रयत्न, बॉल मागे, लिडिंग एज, बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हरस्टेप झालेत की पाहायचंय, पण बॉल जातोय फाईन लेग क्लिअर करून चौकार. 4 धावा. प्रीमियर लीग देवबाग. सबस्क्रायबर मीटर 9,51,122. 70 स्पोर्ट्सचा परिवार वाढत चाललेला आहे. मिशन 1 मिलियन म्हणजे 10 लाख सबस्क्रायबरचा पल्ला आपण लवकरच पार करणार आहोत.
आपण जर ही स्ट्रीम पाहताय, ही स्पर्धा पाहताय आणि अजूनही 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल, अवश्य सबस्क्राईब करा. 9,51,237 अँड स्टील काउंटिंग. शेवटच्या षटकासाठी विकास पवार या गोलंदाजाला बोलवण्यात आलेला आहे स्लॉग ओव्हरसाठी. विकास बॉलिंग ट्रॅक तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि पाहूया विकास आपल्या संघासाठी झकास कामगिरी करताना पाहायला मिळतील का, जी झकास कामगिरीची अपेक्षा मागच्या षटकामध्ये धनंजयच्या वतीनं होती, पण नो बॉलवर 4 मिळाला आणि त्याचमुळे थोडासा तो गडबडला, पण तरी देखील शेवटच्या बॉलवर त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या. पाहूया विकासच्या वतीनं या षटकामध्ये आपल्या संघासाठी प्रतिकार कसा दर्शवला जातोय. चांगला बॉल, ब्लॉक होल डिलिव्हरी, पण विकेट किपर चुकले. दोन्ही बॅकअपचे खेळाडू, फाईन लेग थर्ड मॅन चुकला. बॉल जातोय लॉंग स्टॉप क्लिअर कर सीमारेषा पार. 6व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर चौकार, 4 धावा. प्रेक्षकांमध्ये होतंय की आता कसा चेंडू टाकायला हवा. इतका चांगला प्रॉपर ब्लॉक होल डिलिव्हरी त्याने हाताळली होती. विकेट किपर चुकले, बॉल अक्षरशः वेगानं मागे गेला. लेफ्ट आर्म अराउंड विकेटने येत आहेत, अँगल क्रिएट करतायत आणि त्यानंतर ब्लॉक होल डिलिव्हरी बॅकलिपला खाली घेतलं होतं. योगेशने बॅटचा संपर्क झाला आणि विकेट किपरला बीट करून बॉल सीमारेषा बाहेर गेलेला आहे. 70 स्पोर्ट्सवर चंद्राचं दर्शन सुद्धा तुम्हाला होते, अगदी जवळून तुम्हाला चंद्र पाहायला मिळते आणि म्हणूनच प्रत्येकाला घर घ्यायची इच्छा होते चंद्रावर. हो, स्ट्रोक खेळायचा की नाही खेळायचा या द्विधा मनस्थितीमध्ये योगेश पवार होता. दरम्यान बॉल पोहोचतोय विकेट किपरच्या हातामध्ये. रेफरल आलेले आहे. व्हाईट बॉलसाठी हा रेफरल आहे. बॅटर्स रेफरल फॉर व्हाईट बॉल. थोडे पंच या डावामध्ये खूप जास्त व्यस्त झालेले आहेत. महत्त्वाचा सामना आहे आणि पाहूया ग्राफिक्स शो करतात. फेअर डिलिव्हरी, चला फेअर डिलिव्हरी. दरम्यान चौकारानंतर डॉट बॉल आलेला आहे. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पोहोचते 72 या आकड्यावर. 72 रन्स ऑन बोर्ड. प्रशांत 39 वर पोहोचलेले आहेत. योगेशचा खेळ 15 धावांचा आहे आणि सांघिक धावसंख्या झाले दानिश 11 देवबागची 72 धावा, 72 रन्स. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, स्क्वेअर लेगला पोहोचतायत. एक सिंगल कंप्लीट. बॉल गॅदर करताना झाली चुकामुक आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचलला. 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. अजूनही घाई करण्याची इच्छा नाहीये योगेशची. थांबतायत, थांबण्याचा सल्ला देत आहेत. संघासाठी खेळावं लागेल, संघाचा धावफलक पुढे घेऊन जावं लागेल. धावसंख्या पोहोचते 74 वर. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मागच्या सामन्यात सुद्धा असाच धावफलक सजवला होता दानिश 11 देवबाग या संघाने आणि आता सुद्धा तोच प्रयत्न आहे प्रथम फलंदाजी करताना. कुठलंच दडपण न घेता रिलॅक्स पोझिशनमध्ये योग्य त्यावेळी योग्य त्या फटक्यांची निवड आतापर्यंत फलंदाजांनी केलेली आहे. विकास 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला या षटकातला. पुढचा बॉल विकासचा. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनचे बॉलवर पोहोचतात. एक सिंगल कंप्लीट. यावेळेस कुठली चुकुडा नाहीये, पण आता प्रशांत डेंजर एंडला होते पण बॉल गॅदर होत नाहीये. नेमकं काय गणित चुकते आता. श्री बांदेश्वर बांधा आहे संघाचं. या समोरून तुम्हाला मोका मिळतोय फलंदाजाला बाद करण्याचा, पण बाद करता येत नाही कारण थ्रो थोडासा वेगानं, थोडासा ऑकवर्ड होता. त्याचमुळे पूर्ण केल्या जातात या 2 धावा. 2 धावांची मदत स्कोर शीटला मिळते. धावसंख्या पोहोचते 76 वर. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी या पहिल्या डावातला. आपण पाहतोय यंगस्टार प्रीमियर लीग पहिलं पर्व आहे आणि काय भव्य नियोजन आणि प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतोय. हवेत आहे बॉल. बॉल मिड विकेट क्लिअर करतोय योगेश पवारने. केलंय बॉलवर आक्रमण आणि चेंडू करतोय आकाश भ्रमण. मिड विकेट क्लिअर. षटकार, 6 धावा. कन्सिस्टंट बॅटर म्हणून ओळखले जातात. प्रत्येक मैदानामध्ये त्यांची तीच भूमिका असते. जी गरज आहे ती गरज ते भागवतात. पण पाहूया शेवटच्या बॉलवर बाजी मारतोय का विकास. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. अराउंड विकेट. फुल टॉस बॉल. गॅप शोधलाय. 1 बाउंस गन बॉल सीमा रेषा पार.
या डावाच्या शेवटच्या बॉलवर खेचतोय योगेश पवार. चौकार पॉवर पाहायला मिळते योगेश पवारची. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर दानिश 11 देवगा संघ पोहोचलाय 86 वर. जिंकण्यासाठी 36 चेंडू 87 धावांची गरज. श्री बांदेश्वर बांधा रोहित 11 ला 36 चेंडू 87 धावांची गरज असेल. स्कोरशीट आपण पाहतोय. बबल नाईक 12 धावा करून बाद झाले. प्रशांत घरत 39 वर नाबाद राहिले. योगेश पवार 29 वर नाबाद राहिले. एक्स्ट्रा 6. बॉलिंग अनालिसिस आपण पाहूया तर धनंजय भिंताडे यांची 2 षटकं 20 धावा त्यांनी खर्च केला. विकेटचा रकाना खाली. नदीर शेख यांनी 2 षटकं हाताळली 34 धावा खर्च केल्या. विकेटचा रकाना खाली. सिबान शेख यांनी 1 षटक हाताळत 14 धावा खर्च केला. विकेटचा रकाना खाली. आणि विकास पवार यांनी शेवटच्या षटकामध्ये 18 खर्च केल्या. विकेटचा रकाना खाली. तर जिंकण्यासाठी 36 चेंडू 87 धावांची गरज. धावा पूर्ण केल्या जातील की धावा वाचवल्या जातील त्याचं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमंत्रित करूया जुन्नर भूषण मुंबई भूषण मॅच टाइम स्पोर्टचे सर्वेसर्वा सन्माननीय चंद्रकांत शेट्टी सर. इट्स ओव्हर टू यू डीजे. आणि पुढच्या डावामध्ये ऐकूया आवाज चंद्रकांत शेट्टी सरांचा. 36 चेंडू 87 धावा. एक मोठा सामना घेऊन आलोय तुमच्या समोर आणि बघूया या सामन्यामध्ये काय होतंय. संपूर्ण हा सेटअप तुम्ही पाहताय गेले 3 दिवस यंगस्टार प्रीमियर लीगचा. आणि खरंच आपले डेकोरेटर्स शैलेशजी सारंग, बाबा सारंग आणि त्यांची टीम विकी कडू, रवी भाबल, राजू भाबल गेले 5-6 दिवस अगदी न झोपता ही संपूर्ण हा सेटअप उभा करण्याचा प्रयत्न करतायत. आपली सगळी कामं आपल्या बाकीच्या सर्व ऑर्डर्स बाजूला ठेवून हा संपूर्ण सेटअप पूर्ण होण्यासाठी परिपूर्ण होण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांचा देखील मनापासून आभार. आणि वन अँड ओनली शबीर भाई आणि त्यांची टीम त्यांचेही मनापासून आभार. त्यांच्यामुळे ही संपूर्ण स्पर्धा या प्रकाश झोतामध्ये आपण पाहतोय. 70-70 सुद्धा सर्व सहकारी ही स्पर्धा आपल्या माध्यमातून जगभर पोहोचवत आहेत. भूपेश, विनय असेल आणि त्यांची संपूर्ण टीम खूप खूप धन्यवाद. आपण पहिला लकी ड्रॉ काढतोय आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील पहिला लकी ड्रॉ. मी रिया तारीला विनंती करतो तिच्या शुभ हस्ते पहिला लकी ड्रॉ. बक्षीस आहे पहिलं होम थिएटर आणि कुपन क्रमांक आहे कुपन क्रमांक 1047 1047. चंदू सर तुम्हाला लागला काय? नाही अजून. 1047 कोण आहे? होम थिएटरचा लकी विजेता. समोर जर कोण असेल तर मैदानातून धावा देऊ शकता पण लवकर या. हाय हाय आला येतोय धावत येतोय होम थिएटर गेला धावत येतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या पहिल्या विजेत्यासाठी. आणि नयन रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे सदस्य नयन भाई यांना मिळाला आहे होम थिएटर 50 रुपयामध्ये होम थिएटर घेऊन घरी जाणार आहेत. जोरदार टाळ्या नयनसाठी. मी शैलेशजी भुजबळ यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे सदस्य नयन भाई यांना हा होम थिएटर मिळतोय 1048 47. हां बरोबर आहे घाबरू नको. जोरदार टाळ्या नयनसाठी. जाऊया पुन्हा मैदानामध्ये.
नमस्कार. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित असणारी यंगस्टार प्रीमियर लीग स्पर्धा आणि या शेवटच्या सामन्यामधील शेवटचा डाव बाकी आहे. 87 धावांचं एक मोठं आव्हान समोर ठेवण्यात आलं आहे. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे आणि जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळालेला आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, त्यांच्यामधील सामना आपण आपल्या भेटीला आला आहे. स्ट्राईकवर महाराष्ट्राचा सिक्सर किंग म्हणजेच बबलू पाटील यांना आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला फिराज. बबलू यांच्यासाठी टाकला चेंडू पाहायला मिळतो. एफर्ट चांगले होते काय आणि बबल नाईक त्या ठिकाणी होते. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहू शकता कशा प्रकारे हा स्ट्रोक खेळला. प्रथमेश राठोड आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बबलू पाटील आहेत. चांगले एफर्ट्स बबलने त्या ठिकाणी दाखवले खरे, परंतु कॅच मध्ये रूपांतर नाही झालंय त्याचं. महाराष्ट्रातील युवा टॅलेंट आणि युवा अष्टपैलू खेळाडू म्हणून सध्या चर्चेत आहेत प्रथमेश राठोड. या वेळेला प्रथमेश राठोड यांच्या बॅटमधून आणखीन एक हवाई हल्ला. वा वा वा, राठोड 4 धावा. प्रीमियर लीग यंगस्टार. चर्चेत आहेत आणि म्हणूनच आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. पाहूया कशा प्रकारचं कामगिरी करतील. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील खाराळवाडी गावासाठी क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात आणि आज बबलू पाटील यांनी सिमेंटची विकेट आहे, तर सोलापूरचे 3 स्पेशलिस्ट बॅटर सुद्धा आणलेत. संदीप पवार, कृष्णा पवार, प्रथमेश राठोड फौज आणली आहे. चांगली सुरुवात केली आहे, परंतु दोन्ही संघ बलाढ्य. मॅच चांगली होणार आहे. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरणारा बॉल पाठीमागे जातोय. धाव घेण्याचा कॉल बबलू यांनी दिला होता आणि आणखीन एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. प्रथमेश राठोड मागील मॅचमध्ये 47 धावा या स्पर्धेतील सर्वोच्च खेळी त्यांनी केली. या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतात पाहायचं आहे. जुन्नर प्रीमियर लीगचे विजेते राहिले. त्याचबरोबर जर पाहिलं तर किवळे पुणे या ठिकाणी देऊरुडला जी स्पर्धा झाली तिकडे मालिकावीर राहिले. बोर्लीच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. ग्रामीण धमाका बिग बॅश सेमी खेळताना पाहायला मिळाली. यावेळेला बबलू बॉलला पाठी खेळतायत. त्यांच्याही बॅटमधून चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. निघालाय सीमारेच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा सीमारेषा पार. 4 चौकार. धाव संख्या झाली आहे ती 15 धावा. धावा धावफलकावर. जशाच तसं प्रत्युत्तर याला म्हटलं जातं. लक्ष मोठं आहे, परंतु त्याचा पाठलाग करत असताना काय सुरुवात केली आहे जबरदस्त. 6 ओव्हरची मॅच आहे. अजूनही जर पाहिलं तर 72 धावांची आवश्यकता आहे आणि 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे. म्हणजे लक्ष अजूनही काही छोटं नाही आहे, परंतु पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये जर का कुठेतरी 30-35चा स्टार्ट आला मॅच बनू शकते आणि तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागणार आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. पहिल्याही डावात जर पाहिलं तर धनंजय भिंताळे यांनी मात्र प्रभावित करणारी गोलंदाजी केली, परंतु इतर गोलंदाजांनी निराशा केली होती. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. एका बाजूला जर पाहिलं तर दानिश 11 देवबाग नव्याने कमबॅक केलं. पहिल्या मॅचमध्ये पराभूत होऊन सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी कमबॅक केलं हे वाखाणण्याजोगतं होतं. आणि दुसऱ्या बाजूला श्री बांदेश्वर बांदा आतापर्यंत चांगला क्रिकेट त्यांनी खेळलेला आहे. एका बाजूला पंकजी दोरी, एका बाजूला मकरंदजी तोरसकर यांच्या मालकीच्या टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि कोकणातील संघ मालक होणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यालाही एक मान आहे, त्यालाही एक सन्मान आहे. अख्ख्या जिल्हाभर नाव असतं कोकणातील संघ मालकांचं आणि तोच प्रयत्न या ठिकाणी हे सगळे मालक, त्याच्यामुळे त्यांचा विशेष उल्लेख देखील होतो.
राज सिंग, यावेळेला राज सिंग यांचा पहिलाच बॉल. प्रथमेश राठोड राऊडी बॅटिंग करताना पाहायला मिळतो. हा राठोड 4 धावा. नंबर 1 प्रीमियर लीग. त्यानंतर जर पाहिलं तर एका पायावर उचलला हा बॉल आणि सर्कलच्या बाहेर फेकून दिला. पॉवर प्लेची बॅटिंग खूप चांगली करतात आणि लेदरचे खेळाडू आहेत. अगदी गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या खेळाडूंपैकी एक आणि यावर्षी चांगल्याच फॉर्मात असणाऱ्या खेळाडूंपैकी एक सध्या पाहायला मिळत आहेत प्रथमेश राठोड. हो हो हो, यावेळेला राज वेगवान चेंडू टाकताना पाहायला मिळत आहेत. काही गोलंदाज काही कमी नाहीये. गोरेगाव जोगेश्वरी परिसरामधून पुढे आलेला SP दादर संघाचंही प्रतिनिधित्व केलंय आणि चर्चेत आहे राज सिंग हे नाव सुद्धा. 19 धावा धाव फलकावर. दुसरी ओव्हर सुरू आहे. यावेळेला आणखीन एक फटका. पॉवर प्ले पुन्हा एकदा फोडला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. नंबर 1 प्रीमियर लीग. आतापर्यंत 4 चौकार प्रथमेश राठोड यांनी खेळलेले आहेत. चांगल्या पद्धतीचा हा या ठिकाणी प्रयत्न त्यांच्या बॅटिंगचा. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. इकडे डबल माइंड झाले. राज सिंग यांच्यावर 2 हल्ले चढवले खरे, परंतु इकडे शेवटच्या क्षणापर्यंत डिसाईड नव्हतं की मला काय करायचंय आणि त्यानंतर अधुऱ्या मनाने खेळलेला हा फटका विकेट घेऊन गेला. प्रथमेश राठोड यांची विकेट आली आहे. तेवीस धावा धाव फलकावर. महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघ स्टारकास्ट मोठी आहे. बॅटिंग लाईनअप देखील जर पाहिलं तर मयूर कानंडे, आसिफ शेख, कृष्णा पवार अशी एकाहून एक सरस फलंदाजांची मांदियाळी या टीम मध्ये पाहायला मिळते. आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अक्षय तावरे देखील टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. आसिफ बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आसिफ शेख पुण्याच्या हवेली तालुक्यातील वाघोलीचे खेळाडू बॅटिंगसाठी मैदानात गेलेत. जोडीला मैदानाच्या आतमध्ये बबलू पाटील आहे, महाराष्ट्राचे सिक्सर किंग, परंतु राज सिंग यांनी घेतलेली विकेट दबाव वाढवतील. 23 धावा धाव फलकावर आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. प्रयत्न त्याच्यासाठीचे करायचेत. अठरा धावांची ताबडतोड सुरुवात. म्हणजे काही आकर्षक फटके खेळले जरूर, परंतु मागील मॅच प्रमाणे मोठी खेळी नाही होऊ शकली प्रथमेश यांची. बिगेट करण्याचा प्रयत्न. बॅट वेगात फिरवली आहे परंतु बॉल यष्टीरक्षक अजित मोहिते यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. विकेट तुमचा आत्मविश्वास वाढवतं आणि हेच या ठिकाणी पाहायला मिळाले आतापर्यंत. यावेळेला फटका खेळलाय. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक अतिशय जलद गतीने आले तिकडे. हातातून थोडासा बॉल निसटला. दुसरी धाव घेतली आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 25 धावांवर. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 25 धावा धाव फलकावर. 87चा करायचा आहे पाठलाग. 24 बॉल म्हणजे 4 ओव्हरमध्ये 62 अजूनही पाहिजे आहेत. मॅच थोडीशी लांब गेली आहे परंतु अगदी संपलेली नाहीये. 24 बॉलमध्ये 62. या ठिकाणी प्रेक्षकांची देखील उपस्थित राहते. सिजिलप्पा येत आहेत. केरळचे खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. सिजिलप्पा समोर जर पाहिलं तर बबलू पाटील आणि आसिफ शेख 2 धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरमध्ये 62 करायच्या आहेत. जर षटकाराची भाषा बोलायची झाली तर 10 मारायचे. पाहूया
दोन्ही संघ बलाढ्य आहेत. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर निलेश परदेशी आणि कंपनीचाही बोलबाला आपण भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये पाहिला आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बबलू यांचा, हा प्रयत्न मात्र यशस्वी होत नाहीये. पहिल्याच बॉलवर काहीतरी वेगळं करायचं होतं, रिव्हर्स खेळायचा होता, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर टर्न होतोय, जातो यष्टीरक्षक अजित मोहिते यांच्या हातामध्ये. डॉट बॉल 23 मध्ये 62. बिग हिट, टोलावलाय फटका. बबलू यांच्या बॅटमधून आलेला फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झाला. जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट होतोय. बबल नाईक त्या ठिकाणी होते. बबलू यांनी मारलेला फटका तर लाजबाब होता, परंतु बॉलच्या खाली बबल नाईक आले आणि त्यांच्याकडून जे एफर्ट्स होते, काय बॉल अडवलाय, हवेमध्ये सूर मारलाय आणि बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांचा होताना पाहायला मिळालाय. आसिफ यांच्यासाठी टाकला गेला हा चेंडू पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. मोठे फटके नाही आला तर दबाव वाढेल. टप्पा पडल्यानंतर टर्न देखील होताना पाहायला मिळाला थोडासा हा चेंडू. काय जबरदस्त एफर्ट्स दाखवले. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव आलेली आहे. मोठे फटके मारावेच लागणार आहेत. आसिफ वाह, नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार एकमेकाशी हे धन्यवाद. चंदू सर, आसिफ यांनी अगदी 70-70 ला सलामी दिली. एवढा जबरदस्त स्ट्रोक तिकडे खेळलाय. चंदू सर ऑल गुड. वाईट बॉल. इकडे मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडीशी कलाटणी येताना पाहायला मिळते. थोड्या वेळापूर्वी शांत असणारा सामना आता पुन्हा एकदा थोडेसे रंग भरले जातात या मॅच मध्ये. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेलेली आहे. 34 धावा धाव फलकावर. विजयासाठी 87ची आवश्यकता. 20 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. बबलू पाटील, बिग हिट. बबलू पाटील यांना षटकाराची भाषा आवडते आणि हा घ्या षटकार. 6 नंबर 1च प्रीमियर आसिफचा एक मोठा फटका, त्यानंतर सिक्सर किंग बबलू पाटील यांचा 6 आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 40 झालेली आहे.
87चा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु या ठिकाणी तिसऱ्या ओव्हरमध्ये मोठे स्ट्रोक येऊ लागलेले आहेत. आजची रात्र प्रेक्षक जागले, त्याचं कारण एक मोठा सामना ते पाहत आहेत. शेवट काय होतंय आपल्याला पाहायचं आहे. बबलू पाटील आणखीन एक हवाई हल्ला करताना पाहिला मिळाले खरे, परंतु तिकडे बबल नाईक येताना पाहिला मिळाले. बबलू यांना देखील विश्वास बसत नाही, हा 6 नाही गेलाय, परंतु हे शक्य झालंय. बबल यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावताना पाहिला मिळालाय. कॅच पकडली जाते, बबलू यांची विकेट. बबल यांनी पकडलेली कॅच. आज बबल यांचे क्षेत्ररक्षणातील एफर्ट्स देखील तेवढेच जबरदस्त पाहायला मिळाले आणि विकेट येताना पाहायला मिळते बबलू पाटील यांची. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक सिक्सर किंग जाताना पाहायला मिळत आहेत. 18 बॉलमध्ये 40 झाल्यात, 18 बॉलमध्ये 47 पाहिजेत आणि मैदानाच्या आतमध्ये जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस आणि गाव माळीनगर अकलूज. मैदानाच्या आतमध्ये सिक्सर किंग कृष्णा पवार देखील दाखल होत आहेत. मजा येणाऱ्या मॅच मध्ये 3 ओव्हरमध्ये 47 अजूनही करायच्या आहेत. एका बाजूला श्री बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट्स मकरंदजी तोरसकर, एका बाजूला दानिश 11 देवबाग पंकजी दोरी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मॅचचा आनंद घेत आहेत, युट्यूबलाही आनंद घेत आहेत. त्याचं कारण आहे सामना अजूनही बनलेला आहे. 3 ओव्हरमध्ये 47 करायच्या आहेत अजूनही. केरळचे रियाज मात्र बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर 18 बॉल आणि 47 धावा करायच्या या मॅचला जिंकण्यासाठी. एक बॉल निर्णायक असणार आहे. आसिफ वेग वाढवला पहिल्याच बॉलवर आणि अंपायर आमच्याकडे वळले कळवतायत. हा व्हाईट बॉल आहे. समीकरण बदलतं. 41 धावा झालेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 46 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 46 धावांची आवश्यकता. पहिल्या दिवशी गोवा, दुसऱ्या दिवशी गुजरात, आज कोण? यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जरूर जातोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. फिल्डिंग चांगली नागेशची. 2 धावा मात्र पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. शेवटचा सामना, परंतु रंगतदार. प्रेक्षक जागलेले आहेत. त्यांना माहित आहे हा सामना जबरदस्त होणार आहे. क्रिकेट प्रेक्षकांसाठी मात्र रात्र असू देत, दिवस असू देत, आवर्जून ते मॅचेसचा आनंद घेतात. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, संध्याकाळी क्रिकेट, रात्री क्रिकेट, मध्यरात्री क्रिकेट, पहाटे क्रिकेट, क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. आज देवगडामध्ये ओहो, यावेळेला दांडी 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 गुल. विकेट. दुसरा लकी ड्रॉ आपण काढतोय. मी रिया तारीला पुन्हा विनंती करतो. थांब रिया, थांब. चंदन गाडी जरा लकी ड्रॉ ढवळून काढा. मेगा स्क्रीनवर दिसतात आमचे चंदन गाडी आणि त्यांच्या मागे ज्यांची संकल्पना आहे ते शैलेशजी भुजबळ आमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. ज्यांच्या संकल्पनेतून हा लकी ड्रॉ या 5 दिवसात आपण काढणार आहोत. बक्षीस आहे एअर कूलर आणि कुपन क्रमांक आहे 655 655 655.
कोण आहे विजेता? अभिनंदन. अजूनही सामना ऑन आहे. पाहूया काय होईल. 16 चेंडू बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 44 धावांची आवश्यकता. 16 मधले 7 बाहेर मारायचे. पाहूया दोन्ही संघांना संधी आहे, कारण दबाव तर या ठिकाणी दानिश 11ने निर्माण केलाय. दबावाला कसं हटवायचं श्री बांदेश्वर बांद्याला देखील बरोबर माहिती आहे. एका बाजूला मकरंदाजी तोरसकर, एका बाजूला पंकजी धुरी. हो, काय वेगात बॉल टाकलाय. प्रचंड 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 यष्टीरक्षकांच्या दिशेने क्रॉस आर्म ऍक्शन आहे आणि प्रचंड वेगातील बॉल यष्टीरक्षक अक्षय तावरे यांच्यासाठी टाकला गेला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल निघालाय. सीमारेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. अक्षय यांच्या बॅटमधून आलेला फटका 4 धावांसाठीचा होता. चौकार. शकता अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. मॅच संपलेली नाहीये. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल, फटका चांगला खेळलाय, निघालाय सीमारेच्या दिशेने अक्षय तावरे. ओ हो, इकडे फिल्डिंग देखील तेवढी जबरदस्त होताना पाहायला मिळाली आहे. धाव घेतली आहे आणि 2 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाल्या. काय फिल्डिंग केली आहे, जबरदस्त. बिलाल राजपूत अजूनही जर पाहिलं तर 13 बॉल 38. खोलवा टप्प्याचा बॉल, परंतु त्याच्यावर फटका चांगला खेळला होता अक्षय तावरे यांनी, परंतु 2 धावा वाचवल्या गेल्या. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 13 बॉल 38. मॅच अजूनही ऑन. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच पद्धतीचा फटका. बिलाल पुन्हा आलेत. 1 धाव घेतली आणि एकावरच समाधान मानावं लागतंय. अजूनही शेवटचे 12 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी एअर कूलर मिळालाय वेदांत खवळेला. अभिनंदन. श्रीकांत जोईलांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते. 12 बॉल 37 धावांची आवश्यकता. सामना 50 धावा तर या ठिकाणी झालेल्या आहेत. पाहूया अजूनही विजेते प्रेक्षक मात्र खुश आहेत. मॅचही पाहायला मिळते आणि खूप सारी पारितोषिकही मिळत आहेत. राजसिंग बॉलिंगला आलेत. यावेळेला लाखो टप्प्याचा बॉल होता. फटका खेळलाय खरा. तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत आणि काय जबरदस्त झेल. अजित मोहिते अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडताना पाहायला मिळाले. विकेट आली आहे. संदीप पवार मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नाराजगी पाहायला मिळाली अक्षय यांची, कारण ते बाद झालेत. पाहूया मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील आपल्याला आता संदीप पवार, जिल्हा सोलापूर, तालुका दक्षिण सोलापूर आणि गाव आचेगाव. संदीप पवार मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अकरा बॉल बाकी आहेत. अजूनही प्रयत्न करावे लागतील. 37 धावांची आवश्यकता. एक क्षण महत्वपूर्ण आहे.
आचेगावसाठी देखील चांगलं क्रिकेट खेळतात सध्या संदीप. हो पहिला बॉल टप्पा पडतोय, बॉल उसळी घेतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी कळवलं जात आहे, समीकरण बदललं जात आहे. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे, 11 बॉल बाकी आहेत शेवटचे. एक उसळी बाउन्सर पेश केला होता या ठिकाणी राज यांनी. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा आणखीन एक अवंतरच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एक एक धाव खूप महत्वाची असणार आहे, निर्णायक देखील असणार आहे. अजूनही 11 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये, लढत कायम आहे. देवबाग आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बांदा. फुलटॉस, त्याला दिशा प्रॉपर नाही दिली आहे, परंतु फटका फसला आहे आणि तिकडे मात्र येताना पाहायला मिळत आहेत फिल्डर. माघारी परतावं लागतंय संदीप पवार यांना देखील आणि कृष्णा पवार सातत्याने स्ट्राईकची वाट पाहत आहेत, अजून मात्र वंचित. गेलेत मैदानाच्या आतमध्ये तुषार रणदिवे एका मागोमाग एक चांगले खेळाडू माघारी परत आहेत. नवीन फलंदाज मैदानात जात आहेत. तुषार रणदिवे पुणे दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल तर अजूनही बाकी आहेत आणि 35 धावांची आवश्यकता. षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागेल. राज सिंग यांच्याकडून आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. 12 धावा देत 3 विकेट राज सिंग यांनी आपल्या खात्यामध्ये नक्कीच घेतलेल्या आहेत. तुषार रणदिवे याही खेळाडूकडे टॅलेंट जबरदस्त आहे, परंतु राजेही चांगली बॉलिंग करतायत. आल्या आल्या पहिलाच बॉल, तुषारचा हवाई हल्ला, हवाई फायर, सिक्सर. त्याला बॉल मारलाय आणि झाडाची फांदी थोडीशी खाली पडलेली आहे, काही पानं खाली आली आणि ते सुद्धा कॅमेरामनने टिपलेलं आहे. कॅमेरामन अक्कू, तुमचंही आम्ही कौतुक करू. नशीब आंबे नव्हते, नाही तर तेही 3-4 पडले असते. 58 धावा धावफलकावर. या षटकाराने मॅचचं गणित पुन्हा एकदा बदललं. 9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया काय होईल. धगधग 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 दोन्ही बाजूला वाढली असणार आहे. हे 3 बॉल खूप महत्वाचे असतील या मॅचच्या दृष्टीने. कृष्णा पवार मैदानात आहे, तेही विसरून चालणार नाहीये. आणि तुषार रणदिवे ज्या पद्धतीने पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय, आपण मोबाईल चार्जिंगला लावतो, कदाचित त्यांनी बॅट चार्जिंगला लावली होती की काय, पहिल्याच बॉलवर सिक्सर खेळलाय. याही वेळेला फटका खेळलाय, फटका फसलाय आणि अजित मोहिते यांच्या सुरक्षित हातामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. कृष्णा पुन्हा एकदा स्ट्राईक पासून वंचित. धनंजय बिनताडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 8 बॉल 29 धावांची आवश्यकता. मॅचला ऑन ठेवण्यासाठी या 2 बॉलवर एक मोठा फटका गरजेचा आहे.
पुन्हा एकदा राज सिंग. धनंजय आल्या आल्या त्यांच्याही बॅटमधून फटका आला खरा, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक शोधून काढला आणि आणखीन एक विकेट. विकेट झाल्यानंतर बॅटिंगला गेलेत, अजून स्ट्राईक मिळालेली नाहीये. 3 ओव्हर ज्या वेळेला झाल्या होत्या त्यावेळेला गेलेत ते. क्रिकेट आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. नजीर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया. वेगवान बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी तब्बल 29 ची आवश्यकता. कोणाला मिळणार मोबाईल फोन? शेवटचा लकी ड्रॉ काढूया. मी विनंती करतो शैलेजी भुजबळ यांना, आपण जरा लकी ड्रॉ आमचा पुन्हा एकदा ढवळायचा आहे. कॅमेरामॅन फोकस करा आमच्या क्रीडा मंचावर. आणि कीर्ती सेल्सचे स्वतः मालक चिन्मय वातकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण हा लकी ड्रॉ काढायचा आहे. कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी चे मालक चिन्मय वातकर. बघूया कोणाला मिळतोय मोबाईल फोन. कुपन क्रमांक आहे 600. 600 एकूण 1000 वाले घरी जायला लागले. कुपन क्रमांक आहे 605 605. बॉल आणि पहिल्याच बॉलवर जबरदस्त स्ट्रोक. कृष्णा पवार मैदानात आहे, ते विसरून चालणार नाहीये. 2 ओव्हर झालं स्ट्राईक मिळाली नव्हती आणि मिळाल्यानंतर एअर स्ट्राईक देखील केलाय. 5 बॉल मध्ये 23. रुमडे साहेब आणि धावसंख्या 60च्या पुढे गेली आहे एवढं मात्र नक्की. पहिल्याच बॉलवर षटकार. कृष्णा आणखीन एक. हो हवाई हल्ला. मॅच ऑन आहे. सिक्सर किंग कृष्णा पवार मैदानाच्या आतमध्ये आहेत. सिक्सर. मध्ये पहिल्या 2 बॉलवर 2 सिक्सर मारलेले आहेत. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 4 मधले 3 बाहेर मारायचे आहेत. पाहूया काय होईल. ISPL सुद्धा पठ्ठ्याने गाजवलं. अगदी याही खेळाडू जर पाहिलं तर छोट्याशा कुटुंबातून पुढे आला आणि त्यानंतर लेदर बॉलचं क्रिकेटही चांगले खेळले आणि आपल्या तालुक्याच्या माळशिरस संघासाठी, अकलूजच्या वीर विजयसाठी, माळीनगरसाठी क्रिकेट खेळलं. मोठमोठ्या टीमसाठी खेळलं. आज वाट पाहतायत संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व. एका बाजूला कृष्णा. ओहो वेग या ठिकाणी पाहायला मिळालाय खरा, परंतु पाहूयात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. हा वाईट बॉल आहे की नाही याकरता कृष्णा यांनी.
योग्य बॉल. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी एका बाजूला बॉलिंगसाठी पाहायला मिळतात रियाज आहे काय, रियाज वेगवान गोलंदाज आहेत. समोर सिक्सर किंग कृष्णा पवार. ओ यावेळेला मात्र यशस्वी नाही झाले. आशा निर्माण केली. त्यानंतर जर पाहिलं तर बीट होताना पाहिलं मिळत आहेत. कृष्णाला स्ट्राईक न मिळणं हे देखील प्रतिस्पर्धी टीमच्या पथ्यावर पडलं. अगदी चांगलं नेतृत्व या ठिकाणी अजित ऋतांशू यांनी केलं आणि टीम आता विजयाच्या दिशेने, प्रेक्षक जे उभे होते ते आता घराच्या दिशेने चालू लागलेत. मजा आली आज सुद्धा. कृष्णा आणखीन एक हवाई हल्ला करतायत. समोर खेळलाय हा फटका, परंतु त्या ठिकाणी प्रशांत पकडतायत कॅच आणि कृष्णा पवार यांची आलेली विकेट. आता मॅच मात्र या ठिकाणी दानिश 11 देवबागच्या दिशेने, म्हणजेच पंकज धुरी आणि कंपनी. कृष्णाला विनंती करतो सुप्रिया तारी मॅडमना त्यांच्या शुभ हस्ते. आजचा लकी विजेता आणि आता मॅचची औपचारिकता बाकी आहे. दानिश 11 देवबाग विजयाच्या उंबरठ्यावर. या मॅच मध्ये जबरदस्त क्रिकेट प्रशांत गरत यांनी देखील खेळलं. योगेश पवारला जबाब खेळी करताना पाहायला मिळाले. बबल नाईक यांची साथ मिळाली आहे. दानिश 11 देवबाग नावाचा डंका आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट प्रतिस्पर्धी टीमने देखील, म्हणजे श्री बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट्सने देखील खेळलं. आणि या मॅच मध्ये अधिराज्य गाजवत असताना आजचा तिसरा दिवस या ठिकाणी नावावर राहताना पाहायला मिळतोय. दानिश 11 देवबाग या संघाच्या जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना